सामना सुरू होतोय यावेळेला रायझिंग स्टार शिवांश 11 विपक्ष सिक्सर स्क्वॉड मध्ये आपण सामना पाहतोय। एका बाजूला जर विचार केला तर मिस्टर जीटीसी देखील मैदानात आहेत। ऑन साइडला क्षेत्रक्षण शॉर्ट फाईन लेग शॉर्ट स्क्वेअर लेग एक क्षेत्रक्षण शॉर्ट लेगला आपण पाहू शकता एक क्षेत्रक्षण मिड विकेट लॉंग ऑन लेग क्षेत्रक्षण सेमीफायनलची मॅच टाय होऊन देते या चेंडूसाठी जरा दोन्ही बलाढ्य संघ आहेत। जलपेश गोलंदाजी मार्ग स्ट्राईकला आपण पाहू शकता नितीन भोईरला आपण पाहू शकता। पहिला चेंडू डाऊन डी ग्राउंड फटका चांगला यावेळेला मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहेत 40 प्लसचे खेळाडू महेंद्र म्हात्रे वेगाने आले चेंडूला फीड करतायत आणि पहिल्या चेंडूवरती श्री गणेशा ओपन होतं यावेळेला रायझिंग स्टार शिवांश 11 जलपेश गोलंदाजी मार्कवर सर्वेश चेंडू ऑन साइडला पूल केला वेगाने चेंडू चालला मिड विकेट सीमारच्या बाहेर चौकार शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू त्याला पूलच्या माध्यमातून पाठवून दिलाय मिड विकेट सीमारच्या बाहेर पॉवर प्लेचा अतिशय चांगला फटका। एका मॅचला 50 धावा देखील कुठल्यात सर्वेशने सर्वेश भोईर चांगली बॅटिंग करतोय। जलपेश राईट अप ओव्हर द गट मारा करतोय चांगला चेंडू होता लोअर फुलटा चेंडू होता यावेळेला बॅटची आतली कडा घेऊन चेंडू आपण तर शॉर्ट फॉरवर्डला क्षेत्रक्षण जोपर्यंत फीड होईल इथे चेंडू एक धाव कंप्लीट केली जाते। धावसंख्या धाव फलकाती 6 धावा 6 धावा धाव फलकाती आपण पाहू शकता। सहा धावा धाव फलकाते जलपेश खूप चांगली गोलंदाजी करतो। स्ट्रायकला आपण नितीनला पाहू शकता राईट आर्म ओव्हर द गट मारा करतो P1 मधले षटक होते चांगला चेंडू होता यावेळेला खूप चांगला चेंडू यष्टिरक्षक बीट होतो इथे महेंद्र सांगतोय घाई करायची नाही पॉवर प्लेचं षटक खूप चांगलं चाललंय आता कारण इथे एक चौकार गेले तरी पण 7च धावले चेंडू बाकी फक्त आणि फक्त जर विचार केला तर 2 चेंडूचा खेळ बाकी अजूनही। जलपेश गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द गट मारा करतो स्ट्रायकरला आपण सर्वेश भोईरला पाहू शकता चांगला चेंडू होता परफेक्ट यॉर्कर चेंडू फेकला इथे काय झालंय बिग विकेट संवाद मधला स काढला वाद झाला आणि नितीन भोईरचा काय त्या बॅटर धावबाद झाला। बाला जरा बघा नाही त्याच्यास आपण बघा जरा सर्वेशला बाद व्हायला लागतंय।
इथे पाहिलं कारण का इथून आपल्याला वेगळं चित्र दिसत होतं आणि लाईव्हला दिसलं वेगळं दिसलं. सर्वेश बिग विकेट, महत्वपूर्ण विकेट गेलाय. शिवांश राजेश स्टार संघाचा पहिला गडी बाजूला धावपाच्या स्वरूपात. नवीन बॅटर तो तिसऱ्या क्रमांकावरती. पंच ते सांगतायत क्रॉसिंग झालं नव्हतं व्यवस्थित. इथून आपल्याला नितीन बरोबर कॅमेरामध्ये ही चित्र बरोबर आपण त्या षडचित्र टिपली जातात. WTCच्या कॅमेरामॅनला आपण धन्यवाद देऊ. विकी आलात. जल्पेश तू विकी. चेंडू हवेमध्ये या वेळेला लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे तिथे निलेश आहेत. एकपेक्षा जास्त काही मिळणार नाही. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता फक्त आणि फक्त जर विचार केला तर 8 धावा. बघा एक चौकार जाऊन सुद्धा काय वाजवी षटक फेकलं. जयपेशची गोलंदाजी आवडली तर टाळ्या झाल्या पाहिजेत. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते कारण जयपेशकडे भरपूर वर्षाचा अनुभव आहे. चला विनर टीम आपण इथं टायटन संघ जर आपण आला असाल तर आल्याची नोंद करा. चला जरा फास्ट घ्यायचं. गोलंदाजी मार्कवर अमर येतोय. स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता. तिसऱ्या क्रमांकाचा बॅटर विकीला आपण पाहू शकता. अमर गोलंदाजी मार्कवर टाकला. विकीला आपण पाहू शकता. पूल केला यावेळेला चेंडूला. चेंडू चाला मिडॉनवर ना. लॉंगर क्षेत्ररक्षक आलाय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण निलेशचं बघायला मिळतंय. नाही निलेशने आज इम्प्रेस केलंय. खूप चांगले झेल पकडले त्यांनी. गोलंदाजी खूप चांगली केली जाते यावेळेला आपण पाहू शकता. सिक्सर स्कॉट संघ काय चार्ज झालाय बघा संघ आता हा. अरे नितीन सततने हा संघ खेळतोय ना त्यामुळे चार्ज आहे. रायझिंग स्टार शिवाय संघ आपण तर चांगला चेंडू होता यावेळेला. बॉलर बॅक टू ड्राईव्ह. खूप चांगले प्रयत्न केले आहेत. दर्शक धावफलकात आपण पाहू शकता या वेळेला 10 धावा. हा चेंडू लॉफ केला. टायमिंग चांगलं होतं का पाहायचंय. हो टायमिंग चांगलं झालंय. चेंडू चालला मिड विकेट सीमारच्या बाहेर. षटकार. तो विकीसाठी बघा पारितोषिक आले वाडी ग्रुपच्या माध्यमातून 3 चौकार किंवा 3 षटकारी 500 रुपये. 500 रुपये तर जमा आहेत. एक षटकार तर आलाय. धावसंख्या धावफलकार ते आपण पाहू शकता या वेळेला. सोळा धावा धावफलकाती. अमर पुणेचा गोलंदाजी मार्कवर टाकला. विकी हवेमध्ये झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक गुड कॅच. काय झेल पकडला. अप्रतिम झेल. परेशने काय झेल घेतलाय. अप्रतिम झेल. षटकाराचं प्रत्युत्तर दिलंय लगेच पुढच्या चेंडूवरती. अमर चांगली गोलंदाजी करतो. षटकार आल्यानंतर आता ही महत्वाची जोडी मैदानावर आहे. महेश वेले आणि आपण पाहू शकता या वेळेला नितीन भोईरी जोडी. आता अमरला इथून टिचून गोलंदाजी करावी लागणार आहे. P2 मध्ये आलाय. एक विकेट त्याला मिळालाय. 16 धावा आहेत धावफलकावरती. रायझिंग स्टार शिवांशी 11 संघ. अमर गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकला महेश. चांगला चेंडू हवेमध्ये. झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षकाने चूक केली यावेळेला. सागर मोरेने चेंडूवरती जाणं फार गरजेचं होतं. चेंडू मिळाला असता. प्रयत्न करा तुम्हाला परमेश्वर मिळेलच. पण प्रयत्न नाही केला तर तुम्हाला काहीच मिळणार नाहीये.
नाही विशाल भोईर ते थांबले का मला कळालंच नाही, काय जणू काय त्यांच्या पायांमध्ये भेड्या गेल्यात असं ते थांबले, हल्लेच नाही. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहू शकता 20 धावा. खरं कॅचेस विन द मॅचेस. चांगला चेंडू होता यावेळेला अमरचा. महेश वेलेसारखा जर तुम्ही बॅटरला जीवदान दिलं तर तुम्हाला भागात पडेल अमर. पण त्या गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द कडनं मारा करतोय सगळा महेश. चांगला चेंडू होता, पुढे ड्राईव्ह केला यावेळेला, मिड ऑफ वरून चेंडू चाललाय लॉंग ऑफला, चांगलं क्षेत्ररक्षण होतं यावेळेला. चेंडू बघा थोडासा डायव्हर्ट झाला, इथे विकेटची शक्यता होती. धावसंख्या धाव फलकर ते आपण पाहू शकता यावेळेला 21 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर ते चांगली गोलंदाजी केली मी तर म्हणेल यावेळेला सिक्सर्स संघाने. पाहता जल्पेश कुणाचा वापर करतोय, इथून स्वतः येतोय की महेंद्रला आणतोय, नाही स्वतःच येतोय गोलंदाजी मार्कवर. का त्यांना माहिती आहे विकेट मिळवायची इथून महेशची. जर महेशची विकेट मिळाली तर मात्र वापसी करू शकतोय, अन्यथा आपण म्हणतो 50+ इथून धावा होतील. महेश वेले एक असा बॅटरने कधी आक्रमण करू शकतो, त्याला माहिती आहे जलपेचा हा षटक संपला जलपेचा कोटा संपेल 2 षटकांचा, त्यामुळे इथून आक्रमण करणं आता फार गरजेचं असणार आहे. चला टायटन संघ जर आपण आला असाल तर आपण लगेच आमच्या आल्याची नोंद करायची आहे. एकवीस धावा. जलपेश गोलंदाजी मार्कस टाकला आपण पाहतो महेश. ओ चांगला चेंडू होता, यॉर्कलाइनचा चेंडू होता, खोदून काढला यावेळेला डाऊन डी ग्राउंडच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षक आल्या जिथे विकेट मिळतो का पाहायचंय, थोडंसं फंबलिंग झाले, घाई झाली, आपण तर चूक झाली, तिचं रूपांतर धावेमध्ये येतोय. धावसंख्या धाव फलकरती आपण पाहू शकता यावेळेला 23 धावा. चांगलं क्रिकेट बघायला मिळतं यावेळेला जलपेशच्या माध्यमातून. जलपेशला माहिती आहे की घाई करायची नाही, इथून एका चूक आपण आपल्या विकेट मिळून देईल. क्षेत्ररक्षण तैनात आहे. हा चेंडू हवेमध्ये झेलची शक्यता आहे. निलेश आले होते पण त्याच्या समोर चेंडू लँड होतोय. पंचांचा शर्त 1 बाउंड, चेंडू सीमारच्या पार चौकार. खरं महेशला माहिती आहे इथून जिंकणं फार गरजेचं आहे. जो जिंकेल तो कमीत कमी एक ट्रॉफी आणि आपण 25,000चा हकदार ठरेल. जो संघ हारेल त्याला 365 दिवस वाट पाहावी लागणार या स्पर्धेची. मोठा गाव प्रीमियर लीग वर्ष पहिलं वर्ष असं वाटत नाही ते तेजस, असं वाटतं वर्षानुवर्ष ही स्पर्धा होत राहिली आहे. जलपेश पुण्याचा गोलंदाजी मार्क स्ट्राईकला आपण पाहू शकता महेश वेले. चांगला चेंडू होता पुण्याचा यॉर्कर चेंडू, डाऊन डी ग्राउंड, मिडॉन चेंडू गेला लॉंग ऑनला, पम्बलिंग झालंय, दबाव आणि दबाव बघायला मिळतोय. कारण का मोठी मॅच आहे सुरू, सेमीफायनलची मॅच सुरू आहे, त्यामुळे दबाव मैदानावर बघायला मिळतोय. धावसंख्या धाव फलकात 29. चुका आपण पहिले नेहमी क्रिकेटमध्ये महाग आता पडतात. जलपेश दुसऱ्या स्पेलमध्ये तिसरं षटक घेऊन आलाय, वैयक्तिक दुसरं, संघात तिसरं. काही चेंडू बाकी आहेत. महेश खूप चांगली बॅटिंग करतोय. फुल टॉस आहे, ऑन साइडला लॉफ केलंय, क्षेत्ररक्षक आहे, चूक झाली. सोप्पा झेल सुटलाय मिड विकेटला. नो चेंडू चेक करायचंय. फेअर डिलिव्हरी. आता बॅटरनी जर आपण तर रिव्ह्यू घेतलाय तर आपण चेक करू शकतात. 30 धावा. जलपेश नाही बघा, ओनर लोकांनी प्लीज बघायला काय हा चेंडू पूल केला, झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक काय करतोय यावेळेला,
2 झेल सुटल्यात त्याच्याकडून. दक्ष थोडं दबावमध्ये दिसतोय. नाही दक्षला मी सांगेल की रिलॅक्स मध्ये क्रिकेट खेळा. नाही दक्ष तुम्ही रिलॅक्स मध्ये क्रिकेट खेळा. टेन्शन मध्ये असा तो टेन्शन बाजूला ठेवा. 10 सेकंद फलकात 31 धावा. 2 झेल सुटल्या दक्ष कडून. बघा आपण इथं गणेश भोईर देखील येत आहेत. टायटन संघ देखील आपण तर आलाय. शहींच्या बैलाचे मालक देखील येत आहेत. आपण पाहू शकतो किरण म्हात्रे देखील. नाही किरणनी मगाशी सांगितलेली ती मी ट्रॉफी नेणार बाळू पाटील. ट्रॉफी प्रथम येऊ दे द्वितीय येऊ दे मीच नेणार. 10 सेकंद फलकात आपण पाहू 31. जलपेश ती कधी पुढचा चेंडू. चांगला चेंडू होता या वेळेला. बॉल बॅक टू ड्राईव्ह. काय षटक हाताळलं नितीन. ते 2 झेल सुटले. अन्यथा आणखीन चांगला स्पेल बघायला मिळाला. या षटकात धावा आल्या फक्त आणि फक्त आमचे घोडेलेखक आम्हाला सांगतायत 10 धावा आल्या. 2 झेल देखील सुटले आहेत. आपण पाहिजे प्रथम बॅटिंग करताना रायझिंग स्टार शिवांची संघ आपण तर धावफलकात धावा लागल्यात. 31. 12 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. जाऊया डीजे मास्टरकडे त्यांच्या माध्यमातून 100 कुणाल इंदप गेले. ही सेमी आहे. तुफान बैलाचे मालक संघ ओनर समीर भोईरजांचं आगमन होतंय. जलपेश आपण बघितलं की यावेळेला गणेश काहीतरी त्यांना सूचना करतायत कारण आता एक ट्रॉफी आज त्यांच्या ऑफिसमध्ये तरी देखील जाईल. MPL ची पहिली ट्रॉफी. नवल भोईर बघा आज गोल्डन मॅनच्या भूमिकेत आहेत. आज त्यांनी एक बटन उघडं जास्ती ठेवलंय कारण त्यांना माहिती ट्रॉफी जाणार आहे आपल्या इथे. बुलेट राजा माणिक भोईर समीर भोईर यांचं देखील आगमन होत आहे. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. नितीन कालच आपल्याला केवलनी सांगितले ब्रिजवरनं जायचं मला फोन करा मी तुम्हाला त्या साईडला सोडेल. ही दहशत केवलची. केवल नवल स्वागत आहे समीर भोईर आपला देखील. सेमीफायनलची मॅच टायटन संघाचे आपण बघितले तर सिनियर खेळाडू गणेश भोईर. क्या बात आहे. माणिक भोईरची फिटनेस बघा किती चांगली आहे. ते माणिक भोईरच्या पिशवीमध्ये काय असतं नितीन. नाही रुमाल त्यांचा फेवरेट रुमाल लाल रुमाल. नाही चेक करा महेंद्र मात्रे काय त्या पिशवीत. ना आजीचं बटवा बघितलं आम्ही ऐकलंय गोष्ट इतिहासात आजीचं बटवं पण इथे माणिकदाचा पिशवी. नाही जाऊया मॅचच्या दिशेने थोडंसं एन्जॉय केलं. माणिक भोईर स्वागत आहे आपलं देखील. प्रतीक पाटील आणि आपण तर टेंबिवली आणि नितीनना गोरसई मध्ये हिंदुस्थान पाकिस्तान मॅच असते. प्रतीक पाटील एकटा हरतो टेंबी आपण तर गोरसईला 31 धावा. टेंबिवली गाव जर बघितलं नितीन आम्ही त्या गावात गेलो होतो समालोचन करायला खूप वीट भटक्यात. नाही पायगावच्या साईडलाच आहे ते गाव. खारबावच्या तिथेच गाव येते. शॉट आपल्याचा चेंडू हुक केला यावेळेला फटका बनवलाय. चेंडू चालला यावेळेला स्क्वेअर लेग सीमाच्या बाहेर षटकार. ओम देखील येत आहेत. ओम आपण तर निलेश म्हात्रे त्यांना माहिती आहे जबरदस्त काल कामगिरी केली.
दक्ष गोलंदाजी मार्कवर. चेंडू वेगवान होता, पंच वाईट चिकून करताय. धावंत भर धाव सगळं दाखल कधी 38 धावा. दक्ष थोडस आपण मी इथं म्हणेल दबाव खाली आता गोलंदाजी करतोय. कदाचित जल्पेशने त्याला जाऊन सांगणं फार गरजेचं आहे. तर दबाव जुगारून आता त्याला ज्या चुका झाल्यात ना, 2 झेल सुटल्यात ते आता बाजूला सारून त्याला गोलंदाजी चांगली करत. दक्ष गोलंदाजी मार्कवर टाकला. नितीन भोईरला आपण पाहू शकता. नितीन भोईर आणि महेश वेली ही जोडी, तर दोघांना एक जीवदान मिळालंय. हा चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. चेंडू चालला डीप मिड विकेट रिजन मध्ये, चूक झाली. चुकीचं रूपांतर धाब्यांमध्ये, चौकार. नाही, दक्ष तेवढ्या दबावाखाली आज सकाळपासून खेळ त्याचा पाहिला आम्ही, पण आता तो दबावाखाली गोलंदाजी करतोय. दक्ष गोलंदाजी मार्कवर, राईट आर्म ओव्हरकडे मार्क होतोय. फुलटॉस आहे, ऑन साइडला फेकून दिले चेंडूला लॉंग लेगच्या दिशेने. पंच नोची खून करता, म्हणजे एकूण 5 धावा. 47 धावा. तेच सांगितलं मी, झेल सुटलाय आणि दबाव निर्माण झालाय दक्षवर, आणि दबावाखाली आता दक्ष गोलंदाजी करतोय. जलपेशाला सांगतोय काय करायचंय. तर आम्ही मगाशी सांगितलंय दक्षला गोलंदाजी करायला आला तेव्हा जलपेशनी त्याला सांगणं फार गरजेचं होतं. त्याला कॉन्फिडन्स देणं फार गरजेचं होतं, अनुभव देणं फार गरजेचं. त्याला चेंडू द्या. सुदर्शन मात्र चेंडू द्या तिथून. सुदर्शन मात्र हात दाखवतात, गेला. नाही, असं करू नका, ही तुमची एमपीएल आहे. सत्तेचाळीस येणारा चेंडू फ्रीड आहे. नाही, या षटकात धावा आल्यात आता. नाही बघा, पुन्हा एकदा विनंती करतोय, जर पुढच्या जर एमपीएल ठेवायचे असेल तर आता जे संघ हारलेत ना, त्यांनी प्लीज जरा मैदानात जा. आता कारण का एकच मॅच आहे, नंतर तुम्ही जरा सिनियर तैनात राहा. नाही, असं करू नका. तुमच्या जर मॅचेस संपल्या तर तुम्ही थोडं सहकार्य करा आयोजकांना, का तुमच्यासाठी ही स्पर्धा एमपीएल ठेवली गेलेली ते. दक्ष पुणे गोलंदाजी मार्फत. हा चेंडू हुक केलाय, हवेमध्ये चेंडू, चेंडू चालला यावेळेला स्क्वेअर लेगला. शतशकट झाली चूक. पंचांचा शतक चौकार. धाव संख्या धाव फलकर आपण पाहू शकता या वेळेला 51. संघाच्या 51 धावा. काय कमबॅक केलं बघा महेशने, आणि आपण नितीनला जीवदान मिळालं, त्याचा पुरेपूर फायदा घेतला तो. नाही, काय जरा डिसिजन द्या आम्हाला. सुदर्शन चौकार. हो हो, सुदर्शन मात्रे म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी. नाही, ते कधीच खोटे बोलणार नाहीत, क्रिकेटमध्ये तरी नाही. 51 धावा. दक्ष थोडासा महागडा ठरतोय या षटकामध्ये. अजून एक उंच 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 आणि लांबचला मिड विकेट सीमाच्या बाहेर षटकार. चार चेंडू मध्ये 26 धावा. नितीन 57 मधल्या 26 गेल्या फक्त धावा होत्या. धाव फलकात 31.
चला गाड्या आहेत त्या बाजूला करा मेन एंट्री जवळ, कारण मान्यवर येतात आमचे. बघा ज्या गाड्या आहेत त्या जरा बाजूला करायच्यात. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. दक्ष चेंजा पेस, ही लाईन चांगली. अशा प्रकारची गोलंदाजी करावी लागणार नाही. दक्षवरती प्रचंड दबाव आहे. दबावाखाली तुम्ही कधीच गोलंदाजी करू नका. कोणताही काम तुम्ही दबावाखाली करू नका. 57 धावा झाल्या आहेत. नाही सुदर्शन यांचे सुपुत्र आहेत. बघा बाबा देखील तिकडे टेन्शन मध्ये थोडेसे हलतायत घड्याळासारखे, सेकंद काट्यासारखे हलतायत. नाही काका देखील बसलेत स्टेजवर, पण आता काका काय करणार. 57 धावा. हा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट. हवेमध्ये चेंडू. पंचांचा काय इशारा तर पाहायचा यावेळेला. नो चेंडू म्हणजे एकूण 5 धावा. पुन्हा एकदा आपण बघितलं तर यावेळेला आपण पाहू शकता नितीन ओ स्टेप. नाही पेपर देऊन आला होता बघा 12वीचा. 62 धावा. मंथनसाठी जरा टाळा होऊन जाते बघा. लवकर आला होता पण त्याला इथे चान्स मिळणार नाहीये. 62 धावा. 62 धावा. किती धावा दिल्यात मंथननी या षटकामध्ये. आता फ्रीटचा चेंडू आहे. दक्षिणी महागड षटक. डॉट चेंडूची समाप्ती होते. नितीन 31 धावा होत्या. 62 झाल्या म्हणजे 31 धावा दिल्या. महागडी गोलंदाजी. नाही कुठेतरी जल्पेशनी त्याला सांगणं गरजेचं होतं. त्याला धीर देणं फार गरजेचं. 62 धावा. जरा गाड्या बाजूला करायच्यात. ओम जरा गाड्या बाजूला करा सांगा तिथून जरा. अनिकेत बघा मेन एंट्रीला गाड्या आहेत तर जरा बाजूला करायच्यात. अंतिम षटक कोण घेऊन येतं पाहायचं. अंतिम षटक आता घेऊन येतो यावेळेला आपण पाहू शकता. निलेश येतोय. अंतिम षटक. भरपूर धावा आल्या. सायकलला महेश वेले. जीवदान मिळाला महेशला आणि नितीनला. त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पूल केला यावेळेला. एक धाव कंप्लीट केले तर मिडविकेटला चेंडू वेगाने चाललाय. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकता 63 धावा. रायझिंग स्टार शिवांश 11. निलेश गोलंदाजी मार्ग टाकला. नितीन पुरेपूर जीवदानाचा फायदा घेतलाय. चला टायटन संघ संपूर्ण स्क्वॉड आमच्या व्यासपीठावर यायचंय. ओम चला संपूर्ण संघाला घेऊन या. निलेश शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. वेगवान चेंडू होता. डॉट चेंडूची समाप्ती होते. ही गोलंदाजी खूप चांगली आहे. मानिक भोईर बघा लीडर ऑफ द फ्रंट. लक्की पिशवी आहे त्यांच्याकडे. लक्की नॅपकिन आहे. माणसाला कोणत्या गोष्टी लक्की असतील सांगू शकतात. ती वाला लाल कलरचा रुमाल लक्की होता. माणिक भोईरला देखील तसाच प्रकारचा चांगला चेंडू होता यावेळेला. खूप चांगला चेंडू. एकच धाव. धावसंख्या धावफलकाती 64 धावा आपण पाहू शकता. चेंडू बाकेत फक्त आणि फक्त जर विचार केला तर या षटकातले 3 चेंडू बाकेत. निलेशने चांगली गोलंदाजी केली आहे. टायटन संघ देखील इथं दाखल झालाय. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. निलेश राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतो. शाकला महेश.
हा चेंडू यावेळेला फुलताच होता, स्वीप करायचा होता. अवांत दैने भर धावसंख्या धावफलकात ती आपण पाहू शकता. यावेळेला 65 धावा, 65 धावा धावफलकाती लागल्या आहेत. 3 चेंडूचा खेळ बाकी, मोठ्या फटके आले नाही अजूनही. निलेश चांगली गोलंदाजी करतो, राईट ऑफ ओव्हर तिकडे मारा करतोय. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू, लिडिंग एजेस, चेंडू वेगाने चालला. यावेळेला डायव्हर्ट झालाय थोडासा चेंडू. फाईन लेग सीमारेषा पार, चौकार. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 69 धावा. आल्यात 10 चेंडू मध्ये 31 होत्या आणि त्या धावा झाल्या धावफलकात आपण पाहू शकता. यावेळेला 69 धावा झाल्यात. नितीन 38 धावा आल्या धावफलकावरती आता 10 चेंडूंमध्ये. विनू नाईक या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. नितीन धावा होत्या कुठे, आल्या कुठे? शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू हुक केलाय, लॉंग लेट दिशेने चेंडू चाललाय, सीमारेषा पार षटकार. चव्वेचाळीस धावा आल्यात. धावा, अंतिम चेंडू. 11 चेंडू मध्ये 44 धावा. शिवांशी लेवन आपण रायझिंग स्टार शिवांशी लेवन काय बॅटिंग केली, जबरदस्त बॅटिंग. चेंडू लॉफ केला. यावेळेला झेलची शक्यता आहे, झेल ड्रॉप. पंचांचा इशारा येतो. यावेळेला चौकार. धावसंख्या धावफलकर तिने दिला आपण पाहू शकताय 79. नितीन
आणि सिक्सर स्कॉट संघाला आता 80 धावा चेस करायच्या फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी 2 षटकात तब्बल 48 धावा आल्या 31 रन चौथ्या षटकात आले दक्ष आणि शेवटच्या षटकात धावा आल्या 17 निलेशच्या म्हणजे 2 षटकात 48 धावा आल्यात आणि 80 धावांचा पाठलाग करायचा आहे सकाळी 103 धावा चेस केल्या होत्या शिवाय रायझिंग स्टार संघाने म्हणजे त्याच संघाने 79 उभारल्या आहेत महेश वेले येत आहेत पहिलं षटक घेऊन स्ट्राईक रेटला आपण पाहतोय धनराज भोईर 9 सेकंडला जल्पेश भोईर धनराज मगाशी 44 धावा कुठल्या होत्या तो 45 धावा कुठल्या होत्या तो धनराज मगाशी सोन्याच्या विरोधात त्याने 27 धावा एका षटकात बनवल्या होत्या आताही त्याच धावांची नितांत गरज आहे कारण 80 धावांचा पाठलाग करायचा आहे आताच बदलापूरच्या स्पर्धेत सुद्धा आपण पाहिलं ना 82 धावा केल्या होत्या वडवली बीने मात्र त्याचाही पाठलाग केला शेवटच्या बॉलवरती गोरसे बीने तर अशक्य काही नाही आहे क्रिकेटमध्ये आणि बघा महेश वेले कशा प्रकारे गोलंदाजी करतायत पहिला चेंडू फुलटॉस होता लॉंग ऑनच्या दिशेने खेळत आहेत धनराजने चौकाराने आगाज केलाय पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय SB रुबाब ग्रुप टायटन 11 संघ फायनल मध्ये समीर भोईर किरण म्हात्रे यांचा संघ हा चांगला चेंडू होता महेशचा धनराज साठी डॉट बॉलची ते समाप्ती होईल मग धनराजला पारितोषिक सुद्धा लावलं होतं महेश वेलेने त्यांच्याच विरोधात ते गोलंदाजी करतायत पहिल्या चेंडूची चौका आले यानंतर मेगा JCB जरा पुढे घ्या JCB पुढे घ्यायचंय मान्यवर येणार आहेत चांगली फिल्डिंग आहे डॉट बॉलची दे समाप्ती झाली पहिल्या चेंडूवरती महेशला चौकार लागला त्यानंतर 2 बॉल डॉट आलेत चांगला कमबॅक केलाय मोठागाव प्रीमियर लीग प्रथम क्रमांक 50 द्वितीय क्रमांक 25 मालिकावीरसाठी कूलर बेस्ट बॅट्समन बेस्ट बॉलर बेस्ट फिल्डर महेश सलग तिसरा बॉल डॉट पहिल्या चेंडूवरती चौकार त्यानंतर बघा विनाथ म्हात्रेचे सुपुत्र आलेत डुगू क्या बात आहे विनाथ म्हात्रेचे सुपुत्र विनाथच्या संघाने पहिल्या मॅच मध्ये खूप चांगला खेळ केला होता ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करण्यात आलेला आहे मोठागाव प्रीमियर लीग मध्ये एक चौकार त्यानंतर 3 बॉल डॉट महेश वेले चौथा बॉल डॉट 80 धावांचा पाठलाग जर करायचा आहे तर भाऊ जल्पेशने स्ट्राईक घेणं गरजेचं होतं हवेचा वेग सुद्धा प्रचंड आहे आणि पॉवर प्ले मध्ये 2 षटकात 30, 35, 40 धावा आल्या असत्या तर मॅच मध्ये मजा आली असती या पहिल्या चेंडूवरती चौकार त्यानंतर 4 बॉल डॉट आलेत चांगली कामगिरी करत असताना शिवाय रायझिंग स्टार राज म्हात्रे यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्ही पाहतायत महेश वेले काय गोलंदाजी केली आतापर्यंत फुलटॉस बॉल होता धावा 2 मिळतील आणि महेश वेलेचं एक चांगलं षटक इथे समाप्त झाले ज्याने धावा खर्च केल्या फक्त 6 80 धावांचा पाठलाग करत असताना फक्त 6 धावा दिल्या आहेत 74 धावा अजूनही करायच्या आहेत 24 बॉलचा खेळ शिल्लक आहे 74 धावा थोड्याशा कठीण वाटू लागल्या या मॅच मध्ये
कारण पहिल्या षटकात धावा आल्या नाहीयेत. मेगा फायनल मध्ये आपण पाहिलं तर समीर भुईर, किरण म्हात्रे यांनी प्रस्तुत केलेला संघ रुबाब ग्रुप, SB ग्रुप, टायटन 11. मंथन थोडेसे लेट आले. कुणाल मात्र यांची भरपूर इच्छा होती की मंथन येईपर्यंत मॅच मध्ये, जर मंथन तुम्हाला संघामध्ये हवा होता तर टॉस जिंकून बॅटिंग घ्यायला हवी होती. अर्ध्या तासात ते आले होते. मंडपवाले असतील तर आपण या. जयवंत जोशी, जुनी डोंबिवली. डीजे मास्टरचाही सत्कार होईल. कारण बॅटिंग करताना मॅचेस जिंकल्या ना सिक्सर स्कॉटने, त्यामुळे बॅटिंग चालू शकली असती सेमीफायनलच्या मॅचमध्ये. कदाचित मंथनचं एक षटक तुम्हाला जिथे 31 आल्या दक्षिण षटकात, तिथे मंथनने 5-6 धावा खर्च केल्याचा टार्गेट थोडासा वेगळा असला असता. 55-60 तोच टार्गेट आता 80 आहे. क्रिकेटमध्ये या गोष्टीचा तुम्हाला विचार करावा लागतो. ज्यावेळी तुमचा एखादा खेळाडू लेट येणार असतो, तुम्हाला बऱ्याच वेळा कधी कधी बॅटिंग सुद्धा घ्यावी लागते. मला आठवते ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये आम्ही पाहिलं होतं, ज्यावेळी वाकलकडे बरोबर 3च खेळाडू होते, त्यांनी टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग घेतली. जशी बॅटिंग घेतली त्यांचे खेळाडू सर्व उपस्थित झाले इनिंग संपेपर्यंत. क्या बात है, क्या बात है महेश वेले. ओहो, काय कॅच पकडले बघा. जबरदस्त जबरदस्त कॅच. चैतन्य राजेश मोरे, राजेश मोरे साहेबांचे सुपुत्र आहेत. 2 विकेट घेतलेत. या अगोदर 4 विकेट सुद्धा घेतले होते. बरोबर ते गोलंदाजी चांगली केली आहे. पूर्णपणे अडचणीत सापडल्या. आता अकुट टप्प्याचा बॉल होता. हॅट्रिक तर पूर्ण होणार नाहीये. धावा 6 मिळतील. षटकार. धावा झाल्यात. 80 धावांचा पाठलाग करायचा आहे. चैतन्याच्या विरोधात षटकार ठोकलाय निलेशने.
धनराज भोईर अजूनही मैदानाच्या आतमध्ये मात्र थोडासा संघर्ष ते करतायत. ऑप्शनच्या थोडासा बाहेर होता, पंचाने वाईट घोषित केलाय. तेरा धावा दापलकोती लागलेत. 80 धावांचा पाठलाग करत असताना चैतन्यने जबरदस्त गोलंदाजी केली या स्पर्धेमध्ये आतापर्यंत. चैतन्य राजेश मोरे गोलंदाजी मार्कवर. हा चांगला चेंडू होता. निलेश फक्त चेंडूकडे पाहत राहिलेत. चेंडू एक्झॅक्ट कुठे पिचिंग झालाय हे जतीन भुयाळ सर पाहतायत. काही स्पर्धा आपण पाहतो व्हाईटला रिव्ह्यू असतो. प्रत्येक बॉलला जर तुम्ही रिव्ह्यू घ्याल तर पंचाचाही काय फायदा आहे मैदानात. डाऊटफुल असेल तर ठीक आहे, प्रत्येक वेळी रिव्ह्यू घेतला होता व्हाईटसाठी काही स्पर्धेमध्ये. चांगला चेंडू होता. मिडॉनला क्षेत्ररक्षक झालेत. बीट लॉंगर वरला क्षेत्ररक्षक येत आहेत. 2 धावा मिळाल्यात. पंधरा धावा दापलकंदी लागल्यात. 80 धावांचा पाठलाग करत असताना सिक्सर स्कॉट संघ. ऐंशी धावा थोड्याशा मोठ्या वाटतात त्या मॅच मध्ये. वाईट बॉल आहे. धावसंख्या 16. ऍक्टिव्हाची चावी सापडली बघा एक. फुलटॉस होता. टायमिंग झालंय का? क्षेत्ररक्षक जज करतायत. फलंदाज बाद. क्षेत्ररक्षक होते लकी. चेंडू 64 करायचे आहेत. महेश वेले आलेत गोलंदाजी करण्यासाठी कोपरगाव 8 कडून. बघा धनराज भोईर थोडेसे आक्रमक होतील का या मॅच मध्ये? 18 बॉल 64 ऑन द पेपर महाग वाटतात, मात्र क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. पहिला चेंडू वाईट आहे. 18 चेंडू 63 धावा करायचे आहेत. मोठा गाव प्रीमियर लीग आहे, मात्र भरपूर संख्येने प्रेक्षक वर्ग सुद्धा तुम्हाला पाहायला मिळत आहेत, त्याचे हार्दिक स्वागत.
18 चेंडू 63 धावा. महेश ऑन साइडला टर्न करायचा होता. हाई बॉल वाईड आहे. 18 चेंडू 62 धावा करायचे आहेत. दक्षने 2 झेल ड्रॉप केले, त्यानंतर 31 धावा खर्च केल्या. त्याच मागात पडू शकतात सिक्सर स्कॉट संघाला. 18 चेंडू 62 धावा. क्रिकेट असा खेळ आहे की एकदा धावा यायला सुरुवात झाली की धावा वेगाने येतात. हा चांगला चेंडू होता. इन्स्ट्रक्शन विकी तुम्ही पाहताय, चांगलं इन्स्ट्रक्शन करतायत. विकी अंडरआर्म क्रिकेट सुद्धा भरपूर खेळतात. मी अंडरआर्म क्रिकेटमध्ये सुद्धा बऱ्याच वेळा समालोचन केलंय. अष्टविनायक संघ त्यांचा तुम्ही पाहता. महेश धनराजला माघारी परतावं लागेल. महेश वैलेच्या खात्यामध्ये अजून एक विकेट. अमर आले बॅटिंग करण्यासाठी. आता अडचणीत सापडलाय सिक्सर स्कॉट संघ. म्हणून पण आपण शिवाय राजीव स्टार संघाचा जर विचार केला, पहिल्या मॅच मध्ये त्यांना 103 धावा चेस करायच्या, त्या धावा चेस केल्या. दुसऱ्या मॅच मध्ये त्यांच्या टीमने फक्त 55 केल्या होत्या, त्यांच्या गोलंदाजाने दिल्या नाही. याही मॅच मध्ये 3 षटकात फक्त 26 होत्या, 5 षटकात 79. म्हणजे लक फॅक्टर सुद्धा ऑन आहे त्या टीमचे. आणि पुरस्कर्त्याचा विचार केला तर आपण राज म्हात्रे सुद्धा लकी पुरस्कर्ते आहेत. संघ अडचणीत असतो सुरुवातीला, मात्र त्या संघाला बाहेर काढलं जातं कोणत्या आणि कोणत्या खेळाडूच्या माध्यमातून. महेश इथे फटका चांगला अमरच्या बॅट मधून. धावाही 6 मिळतील. षटकार. चोवीस धावा झाल्यात. महेशच्या विरोधात षटकार आलाय. इथे काय घडलंय मैदानात? थर्डमॅनला चांगली फिल्डिंग आहे. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. 1+1 2 धावा मिळतील. धावसंख्या 26. धावा झाल्या. तिसरं षटक मार्गस्थ. 80 धावांचा पाठलाग करत असताना सिक्सर स्कॉट संघ. कुणाल म्हात्रे यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्हाला पाहायला मिळतो. त्यांचे आयकॉन खेळाडू होते जलपेश, ते लवकर बाद झाले त्या मॅच मध्ये. हा चांगला चेंडू होता. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. महेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. 26 धावा झाल्या आहेत. 80 धावांचा पाठलाग करायचा आहे. अजूनही भरपूर धावा या मॅच मध्ये करायच्या आहेत.
चेंडू उंच गेलाय आणि जाईल का सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. अठ्ठेचाळीस धावा अजूनही करायच्या आहेत. नाही 48 बॉलिंग करणाऱ्या टीमने बनवलेत बघा मगाशी 2 षटकात. चौथ्या षटकात 31, शेवटच्या षटकात 17. तसंच काहीतरी करावं लागेल आता सिक्सर स्कॉट संघाला. त्यांच्याकडे 1 चेंडू जास्त आहे. 13 बॉल 48 आहेत. हा वेगवान चेंडू होता महेशचा. आता चेंडू शिल्लक आहेत 12 धावा करायच्या आहेत. 48, 12 चेंडू 48 धावा. आतापर्यंत मोठागाव प्रीमियर लीग मध्ये आपण पाहिलं तर 108 षटकार तुम्ही पाहिलेत आणि 94 चौकार पाहिलेत आतापर्यंत 2 दिवसात. म्हणजे धावा येत आहेत म्हणून षटकार जास्त आलेत. बारा चेंडू 48. महेश वेळी थकले असेल तर बाहेर या कारण की प्रत्येक ओव्हरला पाणी हवंय तुम्हाला. नाही महेश थोडेसे थकलेत कारण बॅटिंग सुद्धा केली गोलंदाजी केली. नाही आता तर 2 षटकं त्यांची संपले. चला चौथा गोलंदाज या विलास भोईर आलेत बघा. नाही फायनल मॅच आम्हाला 5 ओव्हरची करायची लक्षात घ्या. रुबाब ग्रुप आणि एसपी ग्रुप टायटन 11 संघ फायनल मध्ये. समीर भोईर, किरण म्हात्रे यांचा संघ. इथून बघायचं कोणता संघ फायनल मॅच त्यांच्या संघासोबत खेळ. विलास आलेत गोलंदाजी करण्यासाठी. 12 चेंडू 48. भरत भोईर या व्यासपीठावरती. चला वेळ का घेत आहेत जास्त. 12:48 आहेत. नाही भाऊ बॉडी बिल्डर कोण आलेत. नाही ओरिजिनलच असते सर्वांची. पहिला चेंडू विलासचा बघा जबरदस्त होता. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. 11 चेंडू 48. त्याचं नाव मयेकर काका आहेत बघा. नाही मयेकर काका बाहेर न जावा जरा मॅच सुरू आहे. शॉर्ट अप लेनचा चेंडू होता त्याला पाठवून दिलाय मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर. धावांची अजूनही गरज आहे. 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जुन्नर डोंबिवलीचं मैदान जर तुम्ही खेळताय तर अशक्य काहीच नाहीये. बघायचे प्रयत्न करावे लागतील. थर्डमॅन आणि फायनलला बघा चांगले फिल्डर आहेत. थोडस क्रॅम आलंय. पाणी काय हवंय महेश. नाही ना त्यांच्या खिश
सर्वेश बघा जास्त प्रॉब्लेम असेल तर बाहेर होतं कारण की यानंतर अजूनही आपल्याला फायनल मॅच सुद्धा कव्हर करायची 5 ओव्हरचीच. दुसरा बॅटर येऊ शकतो जास्त दुखापत असेल तर. चला मॅच सुरू करा. 9 बॉल 42 हवेत. नऊ चेंडू 42 हवेत. मॅच सुरू करा. मॅच 9 चेंडू 42. डॉट बॉल 8 चेंडू 42. 8 चेंडू 42 धावा. अजून एक डॉट. मॅच सुरू करा. शेवटचा बॉल. फलंदाज बाद. लकीने एक सुंदर झेल टिपलाय. शेवटच्या षटकात आता 42 धावा करायचे आहेत. फायनलच्या दिशेने वाटचाल करत असताना राज म्हात्रे, हनुमान म्हात्रे यांनी पुरस्कृत केलेला संघ शिवाय 11 रायझिंग स्टार. अमन क्या बात आहे भाऊ. बघा अमन विशाल भोईर आहेत. विशाल भोईरेचे सुपुत्र आहेत भाऊ. क्या बात आहे. काल भाऊ आपण विजय भोईरेच्या सुपुत्रांना पाहिला. क्या बात आहे. क्या बात आहे भाऊ. बघा अमनचा पहिला चेंडू डॉट आलाय. जबरदस्त गोलंदाजी. व्यासपीठासमोर गर्दी कमी करा जरा. अमयला प्रत्येक विकेटला 500 रुपये आणि सूरज जोशी यांच्याकडे हॅट्रिक साठी 2000 आहेत. इथे चेंडू फायनलच्या दिशेने 4 धावांसाठी चौकार. सूरज जोशी यांच्याकडे सुद्धा बघा जुने नंबरचे सूरज जोशी यांच्याकडे सुद्धा अमयला हॅट्रिक साठी 2000 रुपये आहेत. विशाल भोईर यांच्याकडे 2000 रुपये आहेत. प्रत्येक विकेटला 500 आहेत.
अमन विशाल बॉल द्या परेश बॉल द्या दुसरा. विलास घ्या जुना बॉल आहे शेवटची ओढ आहे त्यामुळे जुना स्मिथ. बरोबर आपण विचार केला ना शिवाय रायझिंग स्टार पहिल्या मॅच मध्ये त्यांना 103 चेस करायच्या होत्या त्याही चेस केल्या म्हणजे पहिल्या मॅच पासून त्यांचं लक फॅक्टर आहे. नाही मेहनत सुद्धा आहे ना क्रिकेटमध्ये फक्त लक फॅक्टर नाही तर मेहनत सुद्धा करावी लागते. नाही शैलेश भैर सांगतात ना आमची मेहनत भरपूर आहे. फटका चांगला आहे धावाही 6 येतील षटकार. तीन चेंडूची ऑप्शन आता फायनलच्या दिशेने वाटचाल करत असताना शिवाय रायझिंग स्टार. बरोबर 5 वाजता फायनल मॅच सुरू होईल. हा चांगला चेंडू होता बघा डावकर त्याचे गोलंदाज आहेत. पाहिलंच अमनला बाधा आहेत फक्त औपचारिकता उरली आहे. बाळू फायनलच्या दिशेने वाटचाल करतोय. नाही बाळू बॅट तुम्ही बघून काहीच उपयोग होणार नाहीये तुमच्या हातात फक्त माईक चांगला वाटतो. चांगला चेंडू होता तिथे झाली चूक. वाईट प्लस चौकार. धावा 80 चेस करायच्या होत्या धावा झाल्यात त्या 54. नाही आता दक्ष आपण पाहिलं तर जल्पेश वगैरे विचार करत असेल दक्ष 31 धावा का आल्या त्याच राहिल्यात. नाही 26 हवेत 2 बॉल मध्ये 26 हवेत. त्यामुळे 31 रन्स आल्या ना तिथे जल्पेश सुद्धा काहीच करू शकत नाही कारण की मंथन थोडेसे उशीर आले ना बाळू अन्यथा फायदा झाला असता. बॉल द्या दुसरा जुना बॉल जुना द्या लवकर. अमन चेंडू आलाय बघा अमन या साईडला या साईड. काही क्षणात आपण पाहतोय कार्य सम्राट माजी नगरसेवक व कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती माजी दिपेशजी पुंडलिक म्हात्रे साहेबांचं काही क्षणात आगमन होणार आहे. हा अमनचा चांगला चेंडू होता बघा. समोरच्या गाड्या जरा रिमूव्ह करा 2 व्हीलर्स. दिपेश म्हात्रे साहेबांचं काही क्षणात आगमन होणार आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे 5 मिनिटात तिथे उपस्थित होतील. शेवटचा चेंडू अमनचा. नाही अमन जसं जसं क्रिकेट खेळतील ना भाऊ त्यांना अनुभव मिळेल बघा. वेग त्यांच्याकडे प्रचंड आहे ग्रामीण मध्ये वेगवान गोलंदाज कमी आहेत बघा. हाही चेंडू वाईट यॉर्कर आहे म्हणजे अमनकडे व्हेरिएशन चांगले जसं जसं ते क्रिकेट खेळतील अजून चांगले क्रिकेटर बनतील. आणि सामना जिंकलाय तो शिवाय 11 रायझिंग स्टार राज म्हात्रे यांचा संघ पोहोचलाय मोठागाव प्रीमियर लीगच्या फायनल मध्ये आणि त्यांची फाईट